अजित पवार या व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनात कसलीही कटुता नाही किंवा त्यांचं मला कसलंही भांडण नाही किंवा व्यक्तिगत विरोध नाही. परंतु ज्या पद्धतीनं ते पवारसाहेबांच्याबद्दल बोलत आहेत किंवा परवा ज्या पद्धतीनं त्यांनी उल्लेख केला तर त्याच्यामुळे माझ्यासारख्या माणसाला वाईट वाटलं, दुःख झालं की अरे हे काय चाललं आहे की ज्या माणसाच्या करंगळीला पकडून हा माणूस त्याच्या छायाचित्राखाली लहानाचा मोठा झाला, साठीकडे आला, एक वेळ खासदार, 7 वेळा आमदार, 20-25 वर्ष मंत्री, आणि एवढं दिल्याच्या नंतर जर तो असं म्हणत असेल की ज्येष्ठ माणसं बाजूला होत नाहीत आणि आम्हाला काही मिळत नाही, त्यांनी बारामतीसाठी काही केलं नाही, तर मलाच वाटतं की त्यांच्या पुनर्शिक्षणाची गरज आहे. त्यांचं पॉलिटिकल एज्युकेशन करण्याची गरज आहे की तुम्ही काय बोलतात, तुम्ही काय केलं. पवारसाहेबांनी काय केलं ते आमच्या पिढीला माहिती आहे. हां, पण आपण कुणाच्या खांद्यावर उभे आहोत? ज्यांच्या खांद्यावर उभे आहात त्यांचा खानदान आकारताय. स्वतंत्र उभे राहायला हरकत नाही, पण मग स्वतंत्र उभे राहा. यांनाच शिव्या घालायचं किंवा यांना लता झाडायचं काही कारण नाही ना. तुमच्या साऱ्या जडणघडणीमध्ये शरद पवार हे नाव बाजूला केलं तर हु इज अजित पवार? कोण विचारतंय? अजित पवारांसारखी हजारो पोरं पडलेली आहेत, त्यांना ती संधी नाही मिळाली. पवारांच्या घराण्यामध्ये अजित पवारांचा जन्म झाला आणि शरद पवारांचा घरात जन्म झाल्यामुळे त्यांना या सगळ्या संधी मिळाल्या, तर उघड आहे ना. अदरवाईज त्यांना यातलं काय मिळालं असतं? सामान्य कुटुंबात शेतकऱ्याचे असते तर काय मिळालं असतं? काही नसतं मिळालं. शरद पवारांचं तसं नाही. शरद पवारांच्या पाठीमागं कोण होतं? त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांचे चुलते, त्यांच्या कुठल्या खानदानात कोण मंत्री होता, कोण राज्यकर्ता होतं? एका साध्या शेतकरी कुटुंबातनं जन्माला आलेला हा माणूस स्वतःच्या कर्तबगारीनं उभा राहिला. बारामतीचा विकास तर केलाच केला. तो आता मी पत्रकारांना सगळा सांगितला की काय विकास केला. विद्याप्रतिष्ठानपासून ते बारामती कृषी प्रतिष्ठानपर्यंत आणि मुलींच्या शिक्षणापासून ते आमच्या भटक्यामुक्तांच्या शिक्षणापर्यंत सगळ्याची काळजी वाहणारा हा माणूस, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा हा माणूस, हा लोकनेता आहे. म्हणून आम्ही त्याला छत्रपती शाहूंच्या नंतर सामाजिक जाण असलेला हा जाणता राजा असा किताब आम्ही त्यांना नागपूरला परवा दिला. तर कशासाठी दिला? या सर्व समाजाला. नामांतराचा प्रश्न असेल, मंडल आयोगाचा प्रश्न असेल. शरद पवार हे बारामतीपुरते लिमिटेड कधीच नव्हते. ते बारामतीचे मुख्यमंत्री नव्हते. शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे नेते आणि जागतिक अर्थकारणाचा आणि राजकारणाचा अभ्यास असलेले व्यासंगी आहेत. यांच्यासारखे हुरडेफुके नव्हेत. शरद पवार परवा मला भेटले, रिंगण वाचत होते. मलाच वाटलं की मी साहित्यिक आहे की शरद पवार. तरी मला रिंगण दाखवलं, मला म्हणाल लक्ष्मणराव वाचले का? नाही म्हणले साहेब, अजून वाचले. मी कथा वाचली आहे, रिंगणी कथा होती, तिची कादंबरी पुढे त्यांनी केली. म्हणले ते मला माहिती आहे, पण कादंबरी मी वाचलेली नाही. ते कादंबरी वाचत होते. हा फरक आहे. यशवंतरावांच्याकडनं जे मिळालं ते ज्ञानाचं पाथेय आहे, ते शरद पवारांच्याकडे आहे. यशवंतरावांचा सामाजिक वारसा शरदरावांच्याकडे आहे. त्याच्यामुळे ते पारद्याच्या घरी जाऊन पत्रिका देतात, पोरीच्या लग्नाची माकडवाल्याच्या घरी जाऊन पत्रिका देतात. मी साक्षीला आहे. मी त्यांच्याबरोबर होतो. माकडवाल्याच्या घरात लेकीच्या पत्रिका पोचलेल्या होत्या. म्हणून ते लोकनेते आहेत. ते बारामतीपुरते कधीच मर्यादित नव्हते. त्यांनी बारामतीसाठी काय केलं? 100 गोष्टी केल्या. तुम्ही केल्या. ते तुम्ही काय केलं? चौक चकचकीत केलेत. हां, आणि ते कुणाचे प्रतिनिधी आहेत? ते चकचकीत पांढऱ्या शुभ्र बगळ्यांचे प्रतिनिधी आहेत. चकचकीत पांढरे शुभ्र बगळे त्यांचे ते प्रतिनिधी आहेत, ना की गरिबांचे आहेत. ते कधी कुठल्या झोपडपट्टीत जाऊन हागंदारीत बसलेत? ते कुठल्या झोपडपट्टीत जाऊन त्या गटरांच्या शेजारी बसलेत? शरदराव बसले, ते आम्हाला माहिती आहे. माझ्याचबरोबर ते कित्येक ठिकाणी आलेले आहेत आणि कित्येक ठिकाणी सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा माणूस आहे आज सुद्धा. अहो, यांच्या पायाला काय लागलं नाही. छत्रीखाली वाढलेली माणसं आहेत. दीज अमरेला पीपल. हे सगळे अमरेलावाले आहेत, ज्यांच्या बापदाद्यांनी कमवून ठेवलं म्हणून हे नेते आहेत, पुढारी आहेत. अदरवाईज यांच्याजवळ काय आहे? ज्ञान आहे? मी विकास केला. व्हॉट इज विकास? विकास त्याला म्हणतात ज्याला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा जेव्हा भागतील तेव्हा विकास झाला म्हणायचं. जोपर्यंत हे इथं तुमची 80 कोटी लोक तुम्ही धान्य वाटतात फुकट, याचा अर्थ इतकी माणसं अन्न वाचून तडपडून मेली असती. देश पुढे गेला की मागे गेला? अजित पवारांची गोष्ट वेगळी आहे. हो, ते चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले. आम्ही काही चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. मग आम्हा लोकांना त्यांनी का मदत केली शरदरावने? आजही मी सांगतो की माझ्याकडे 1,500 पोरं जेवतात. पण काही कमी पडलं आणि साहेबांना सांगितलं तर कोणालाही सांगतात ते लक्ष्मणला जरा धान्य पाठवा.
अरे याला माया लागते, याला मन लागतं. गरीब माणसांसाठी कनवाळूपणे रडणारा हा माणूस मी पाहिलेला आहे. शनिवारवाड्यावरती यमुनाबाई वायकर वारल्या, त्या मोठ्या कलावंत होत्या. त्या म्हणाल्या की शरदराव, त्या चिरंजीव म्हणणाऱ्या त्या एकट्याच मी पाहिल्यात. शरद पवारांना चिरंजीव म्हणणाऱ्या कोलाटी समाजातल्या या यमुनाबाई, त्या म्हणाल्या चिरंजीव शरदराव, ही माझी प्रजा आहे उन्हात बसलेली, तिच्यावर सावली धरा मायेची, आणि माझं उरलेलं आयुष्य मी तुम्हाला देते या शनिवारवाड्यावरती. शरदराव उभे राहिले, बोलता येईना. ते म्हणाले दुनियेत कुणी काही देईल कुणाला, पण आपलं आयुष्य कुणी देत नाही. या मातेनं मला तिचं आयुष्य दिलं आणि मी धन्य झालो. याच्या इतकी मोठी देणगी असू शकत नाही. मरेपर्यंत भटक्या मुक्तांना सोडणार नाही, त्यांना अंतर देणार नाही, हा शब्द त्यांनी दिला आणि तो शब्द आजही ते पाळतात. कुठेही काहीही असली कुठल्या कार्यकर्त्याची अडचण तर केव्हाही फोन शरद पवारांना करा. मी रात्री 2 वाजता सुद्धा फोन करू शकतो आणि ते फोन घेतात आणि काळजीने विचारतात, काय लक्ष्मणराव 2 वाजता फोन केला, काय प्रॉब्लेम आहे, कुठे अडकलात. याला कनवाळूपणा म्हणतात. म्हणून त्यांना शाहू महाराजांच्या मी उपमा देतो. ते कोणाही माणसाला नाही शाहू महाराज कोणी म्हणत, त्यांना जाणता राजा म्हणत. त्यांना जाणता राजा म्हणतात. समाजाच्या शेवटच्या माणसाची जाण आहे, त्या माणसाला मिळालं पाहिजे, त्याचा हक्क त्याला मिळाला पाहिजे, यासाठी त्या माणसाचा प्रयत्न चालतो. तर आता एका बाजूला राजकीय पटलावरती हे घडत असताना महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन सुरू ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा, ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला. मनोज जरांगेंची मराठा समाजासाठी, मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी मागणी आणि त्या सुरू असलेलं आंदोलन आता ते मुंबईच्या दिशेने निघालं, त्यावरती काय तुमची? माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजामध्ये परिस्थिती बदललेली आहे, हे आम्हाला लोकांनाही जाणवत आहे, आम्हालाही कळते. की जो 25 एकरावाला मालक होता, 30 एकरावाला मालक होता, आज 2 एकरावर 3 एकरावर आलेला आहे. त्यांच्याही घरी परिस्थिती फार वाईट आहे, त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत. याला आमचा कोणाचाच विरोध नाही, भुजबळांचाही नाही, ओबीसींचा नाही ना. आम्ही तर आंबेडकरवादी लोक आहेत, आमचा कोणाचा विरोध असा तर विषयच नाही, आमचा पाठिंबाच आहे त्याला. फक्त ते आमचा विरोध कशाला आहे की ते तुम्ही लोकांचं काढून मागताय, हे बरोबर नाही. तुम्ही ओबीसींच्या ताटात कशाला बसायचं म्हणताय? तुमच्यासाठी स्वतंत्र ताट मांडा, त्यात घ्या ना, कोण नको म्हणायला लागले. ते तुम्ही करत नाही. म्हणजे तुमचं कसं झालंय, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मग आता राहा उपाशी. तुम्हाला दुसऱ्याच्या ताटात कसं बसू देतील? राज्य सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुमचा, 70 वर्ष सरकार मराठ्यांच्या ताब्यात, सगळ्या संस्था तुमच्या ताब्यात, आणि दारिद्र्य तुमच्याच वाट्याला आले. का आले याचा विचार करा ना. जातीचा पुढारी आपल्या जातीचं भलं करतो, हा जे काही डोक्यात समज आहे तो काढा. आपल्या जातीचा पुढारी आपल्या जातीचं सगळ्यात जास्त नुकसान करतो, असा हा सगळ्या समाजाचा अनुभव आहे. कारण तो त्या जातीच्या नावानं त्याचा जोगवा मागे हिंडत असतो. पण हे मराठ्यांना कधी कळणार कोणास ठाऊक. ते त्यांच्या जातीच्या मूर्ख माणसाला मतं देतील, पण आमच्यासारख्या शहाण्या माणसाला मतं देणार नाहीत. माझा अनुभव आहे. याच्यावरती केला की ते म्हणाले की या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करायला लागते. हे लोक म्हणजे कोण? आम्ही. मग आम्ही राखीव जागांमधले लोक आहे, आमच्या हाताखाली काम करायची लाज वाटत असेल तर तुम्ही आमच्याच ताटात कशाला बसायची गोष्ट करता? आणि तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही मनवादी आहात. त्यांच्या संबंध यात्रेमध्ये शाहू फुले आंबेडकरांचं चित्र कुठे दिसतंय का? बहुजन समाजापासून मराठा समाजाला तोडण्याचं हे RSSचं तंत्र आहे, RSSचं कारस्थान आहे. मी जाहीरपणे सांगतोय, फडणीसचं कारस्थान आहे. जरंगे पाटलांच्या पाठीमागे जी ताकद आहे ते जरंगे पाटलांची आहे. आणि अदरवाईज कुठनं आणला एवढा पैसा? मराठा समाज तर गरीब आहे, त्यांच्याकडे पैसा नाही, ते रिझर्वेशन मागतायत. मग आला कुठून पैसा? हा एवढा पैसा अफाट, 200 एकरात सभा, 400 एकरात मुक्काम. हो, मग एक तर असं आहे की तो समाज श्रीमंत असला पाहिजे, त्याच्यामुळे त्याला राखीव जागा मागण्याचा हक्क नाही. आणि तो समाज खरोखरच गरीब असेल आणि त्याला राखीव जागाची गरज असेल तर मग हा पैसा येतोय कुठून? जेसीबीनं फुलं उधळणं काय, हे सगळं जे आहे हे कुणीतरी अर्थसहाय्य करत असल्याशिवाय आहे का? मी कार्यकर्ता आहे ना, कुणीतरी मदत केल्याशिवाय. नुसती सरंजामी नुसती नाही हो. मी सांगितलं ना, शाहू महाराजांनी जेव्हा राखीव जागा दिल्या मराठ्यांना तेव्हा यांनी घेतल्या नाहीत, मिशावर पिळल्या आपण क्षत्रिय आहोत म्हणून. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जागा दिल्या त्यावेळेला सुद्धा यांनी वर मिशा पिळल्या, आम्ही क्षत्रिय आहे, आम्ही काय मार मागतो, आम्हाला का राखीव जागा घ्यायला असं म्हणाले. त्यावेळेला पंजाबराव देशमुखांनी जागा घेतल्या आणि विदर्भातले कुणबी सवलतीला पात्र झाले, कोकणातले कुणबी सवलतीला पात्र झाले. मग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांनी का नाही घेतल्या? नको म्हणत होतं त्यांना त्यावेळी कोण? आमचा जन्म पण नव्हता, आम्ही काय नको म्हणत होतो का?
आता आम्ही तुम्हाला म्हणतो बा घ्या ना, तुम्हाला कुठं विरोध आहे आमचा, आम्ही सगळे तुमच्याबरोबर येतो, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, पण तुम्ही आमच्या ताटातलं खायला म्हणाल तर कसं काय देणार? यांचं कसं झालंय म्हणलं तुम्हाला, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मग आता राहा उपाशी, असं कसं चालेल? लोकांच्या ताटात बसीन, तुमचं ताट स्वतंत्र वाढा, त्याच्यात तर आमच्यापेक्षा चांगले पदार्थ घ्या, आम्ही त्याला पण काय म्हणत नाही, खा बा तुम्हाला काय खायचं असेल ते. पण तुम्ही एक गरीब माणसं इकडे म्हणताय की तुच्छ लेखताय आणि दुसरीकडे आमच्याच ताटात येऊन बसताय. उलट तर माझी तर अशी पंचायत आहे की आमचा सगळा समाज भिकार समाज, आम्ही गावगावात भीक मागत हिंडायचे, आम्हीच पाटलाच्या वाड्यात जाऊन पाटलीन बाईला म्हणायची वाढ ग माई. आता आम्ही कोणाच्या दारात जायचं तर पाटलीनेच आमच्या वळीत येऊन बसली. आता कंच्या पाटलिनीच्या दारात जाऊ बा की आम्हाला द्यावं माई, आम्हाला वाढावं माई, असं कोणच्या पाटलाकडे म्हणता? सगळे पाटीलच रस्त्यावरती लाखात उभे राहिले की आम्हाला द्या म्हणून. आता कसं काय करावं? म्हणजे आता आम्ही गपच बसतो, आमच्याच काढाने द्या बा त्यांना. आता ती एवढी मोठी घोडी मोठी आल्या हो, बारक्या घोड्यांचं काय होणार? मोठे मासे छोट्या माशाला खाऊन टाकणार, याची भीती आहे म्हणून आम्ही विरोध करतोय. आम्हाला याची नाही भीती आहे, ते आयसोलेट झालेत, RSSनं त्यांना आयसोलेट केले, हे राजकारण त्यांनी समजून घेतलं पाहिजे. RSSला सत्ता पुन्हा मिळवायचे, त्याच्यासाठी मराठ्यांमध्ये आणि ओबीसीत फूट पाडणं ही RSSची गरज आहे, भाजपची गरज आहे. म्हणून ते हे सगळे नाटकं दोन्ही बाजूला ते तिकडे याला बरं मंत्रिमंडळातनं काढण्यात मग भुजबळांना, म्हणजे भुजबळही तिकडे पाहिजेत आणि जरंगे इकडे पाहिजेत. अरे वा अरे वा, दोघांच भांडणं लावून माझ्या गंमत बघत बसला. षडयंत्र कोणाचं आहे सगळं? हा, हे सगळं RSSचं षडयंत्र आहे.